अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्या सर्वांचे अभिनंदन. सर्वांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. भक्तांनो, कोणत्याही एका महादेवाच्या पिंडीवर बोट ठेवा, तुमच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होतील. चला तर आजचे संदेश आपण बघूया. माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगले राहतील. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांसह आधार देतात. तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पत्नीने पतीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल. मीपणा कधीही दूर ठेवा आणि विश्वास पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर सुखाचा होईल हे नक्की. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचवलेल्या विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं योग्य आणि चुका झाल्यावर थोडं नेमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथूनच देवाची भक्ती सुरू होते. तुझा विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेला आहे. अरे, कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सकर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्षमार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. शाश्वतावर अवलंबून राहू नकोस. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वहील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणीही तुझं काही वाकडं करणार नाही. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अंधपतन निश्चित आहे. दुसऱ्यांचं ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अरे, शिष्याने गुरूंशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आलं तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे.
आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश होय. आपल्या कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. लक्षात ठेव, सामर्थ्य हे गुरुवचनात आहे, सावध म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही. आम्हाला माहीत आहे की तू विद्वान आहे. नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्यात सुद्धा श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते. अशा प्रेमळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडून मोठे व्हा. सहाय्य करा, सोबत मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. कृपापूर्ण नेत्र मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा मायबाप आहे या जनाचा. तुम्हाला स्वतःला कळलं नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाही. जितकं शक्य आहे तितकंच साथ देतील. हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही. अहंकार सत्य पाहू देत नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी वाईट विचारांचाही करावा, कधी उपवास हा अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावून येतील. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको हो उदास, मीच आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी येत आहे तुझा विश्वास. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. मी स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. ज्यावेळी जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ. घाबरू नको, स्वामीच पकडतील तुझा हात. स्वामींच्या माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जायचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. असा अनुभव येतो. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध म्हणते. या जीवनात काही वेळ नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, सुखी व्हाल. तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा, म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या. मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल गगन ही मीच आहे. अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचं अस्तित्व उद्या नसते. मग जगावे की हसून खेळून.
कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. मित्रांनो, तुम्हाला हे स्वामी संदेश कसे वाटले मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.